हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नुपूर पाटील. तर आम्ही आज चाललो त्र्यंबकेश्वरला. श्रावण चालू झाला आहे आणि जरा आम्हाला काहीतरी करायचं आहे विधी, तर त्यासाठी आम्ही चाललो आहे. आता निघालो आम्ही. उद्याची विधी आहे तर आजच एक दिवस पहिला निघायचं असतं. आम्ही आता निघालो आहे. भेटू रस्त्यात, काय कुठे पोचू आमच्या आधी तुला तर शांती नाही. चांगला नाही मोय मोय हा चांगला नाही. मग तुला अजून कसा फोटो पाहिजे? त्यांना माहित नाही ऍक्च्युली फोटोजेनिक काय असतं. तर भेटू तिथे पोचल्यावर. गाईज आता आम्ही घाटन देवीला पोचलो. आता आम्ही जेवतो. जरा लवकरच पोचलो. पितरांची विधी करा चालू. पितृदोष आमचे खूप पित्र धडाधड गेले. तेच बघायला चाललं. तेच बघायचं. त्यांना जरा शांत करून येतो मग पैसा. सध्या तर पैसे नाही देत. मग आता आम्ही पोचलोय मस्त. आम्ही फर्स्ट टाइम जरा एवढूशेच जण चाललो, नाही तर आमची बस निघते. तुम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. पण या टायमाला आता खूप जरा अर्जंट होतं, पटकन करायचं होतं म्हणून. तर थांबा दाखवतो तुम्हाला व्ह्यू. हे बघा आम्ही नव्हतं आलो. गाईज थोडा कॅप्चर नाही झाला पण शेट गेला, सीन गेला. हे बघा पोचलो आम्ही आता घाटन देवी. ब्लॉग तर कधी माहिती मी शूट तर सगळ्याकडे करत असते. शूट गाईज आमच्या दादा आर्या धड पडली डेंजर. मग पडली असते, आईने वाचवला. बघा घाटन देवी मस्त पडली बघा बाहेर. व्यू देखो दादा, पाय तरी पडली बघा. गाईस फक्त गाडी चालवायला येतो. काय देव धर्म माहित नाही, बाहेर उभा राहतो फोन घेऊन, पण पाया पडायला काही शिबेशिस्त म्हणजे. गाईस बघा कसला भारी दुःख आहे घाटन देवीला. पण या काकडीवाले नाही, ते छोटंसं दुकान आहे. आणि जरा मला चप्पल घालून जायचं आहे पण नाही आहे. तुम्ही बोलले आल्या पण दिसले फोटोच्या आतमध्ये आहेत ना गाईज. मला माझे स्वामी भेटले. थांबा बघू द्या. हा बघा माझे स्वामी सगळ्याकडेच असतात. हा बोल. हॅलो गाईज, आता आम्ही जेवायला थांबलो. थांब एक मिनिट. बघा आमच्या आर्याला ऋषींच्या भाजीची ऑब्सेशन झाले. मेरे को तो पसंद भी नाही. गाईज आता आम्ही जेवून निघालो. आता अर्धा तासावर आहे त्र्यंबकेश्वर. मला माहित नाही, शायद 30 या 37 मिनिट्सवर आहे. तर तू होऊ नको करूस काय तुमच्या अरे पागल आहे. आणि आमचा हिरो आमचा दादा आहे. आम्ही कुठे पण आता याचं नाव एक्सपोज केलं असतं मी, पण मोठा आहे म्हणून सोडून देते. गाईज हे आमचे लाला आहे आणि मागे बसते ती काली. बोलतो वॅकी डॅम. डॅम नाही वॅकी डॅम. आणि हुशाऱ्या मारतो बघा किती. तर तो गाडी एक नंबर चालवतो. तुम्हाला मराठी वाचता येईल. ही आमची मम्मा आहे. ओहो ठेव. तर आता आम्ही अर्ध्या तासात पोहोचू त्र्यंबकेश्वरला. तर नंतर आता पोहोचल्यावरच भेटते डायरेक्ट. बाय बाय. बघा व्ह्यू काय छान आहे. व्ह्यू गाईज आम्ही तर दुपारीच पोचलोय. पण आता आम्ही चाललो दर्शन करायला. तर आम्ही ना ॲक्च्युली आम्ही ना इथे आश्रमात रूम घेतले कारण आमची विधी इथून जवळ आहे ना म्हणून.
आम्ही चाललेलो बाहेर पण नाही गेलो. तर बघू आता दर्शन भेटतो की नाही. आज तर नागपंचमी आहे, तर मुश्किल वाटतो. त्याच गाई इथे खूप थंडी आहे, खूप पाऊस आहे, पण आम्ही चाललो दर्शनाला. तर माहीत नाही, गर्दी तर खूप आहे सांगितली नागपंचमी तर आता बघू. आता मी आलो मॅगी दाबेली खायला. आमचाच लास्ट दिवस आहे फिरायचा. उद्यापासून आम्ही गाईज आता आम्ही आलो दर्शनाला. आम्ही आता घेतलं रेनकोट. आम्हाला दाखवते. ओम श्री हे बघा एस्थेटिक बनले व्हाईट रेनकोट घेतले. बघा आमची मम्मा आई दादा असं चालत पुढे. डॅडी गाईज आम्ही आता एंट्री केली. एंट्री आता माहित नाही अजून कुठपर्यंत आहे. तर चला मी आता वापस रूमवर चालले. हा गाईज विसरलेली माझी पण चार्जिंग झाली संपली. आणि मला ना आवडला खूप आगाऊ लोक आहेत कच्ची. म्हणजे खूप चिकचिक आहे. पाऊस तर जरा जास्तच ओव्हर करतो. फोन काढला तर ट्रिपल येतो. आणि ना आम्ही निघालो आता दर्शन करून. कितीला गेलो दर्शनाला म्हणजे 5ला आम्ही 5:30ला आम्ही रूममध्ये निघालो. आणि 7 o'clockला आतमध्ये गेलो. लाईनला लागलो. आता किती वाजले? आता ऑलमोस्ट 10-15 काय झालं मला पण माहिती. तर आता आम्ही चाललो रिटर्न घरी. आता मी भाजी घेतली पार्सल. तर आता जेवण आम्ही ॲक्च्युली दुपारी भाकरी वगैरे घेऊन आलेलो. तर ते आहे. आणि पाऊस थांबतच नाही. खूप तिथे चिकचिक आहे. आणि बाकी क्लायमेट जबरदस्त. पण लोकांची आमच्यावर तर एक पोलीसवाले डायरेक्ट फाईन मारत बसतो. ते पण विदाऊट एनी मिस्टेक. पण नाही मारली. आम्ही जरा बोललो. आम्ही जरा ऐकलो नाही. मग त्यांनी सॉरी आमची फॅमिली जरा मागे आले. प्लीज बोलता पुढे आली. तर त्यांच्यावर फाईन मारत होतात. खोटं बोलत होतं. आम्ही गाडी पार्क केली पण आम्ही नव्हती केली. तर ते झालं. त्यांनी सुरुवात केली घाण. रूम पण आम्ही ट्रस्टीच्या घेतल्या कारण की तिकडनं आमची दीदीचा रूम झाला होता. तर तो सेकंड गोष्ट आम्ही ॲक्च्युली दुसऱ्याकडे रूम घेणार होतो. पण पार्किंगमुळे हाय तिथे ॲडजस्ट केला तर रूम दाखवायला येतात. जरा हाय म्हणजे ओके आहे. पण बाकी एवढा वेळ लाईनला राहिलो 2 hours. पण म्हणजे त्र्यंबकेश आमचे पित्र जाम पिस्तरलेले होते गाडीत. म्हणून एकदा शांती करायला आलो. पित्र दोघांची शांती करायला आलो आमची ॲक्च्युली. सांगितलं कसं आता तर टेन्शन नका सगळे शॉपिंग पैसा बाली ट्रिप दुबई ट्रिपला जाऊन 4 वर्ष झाली. गाडी एकदम जुनी झाली ट्रिप. नाही फोटो आहेत ना काय आहे. सगळं डिलेट झाले. आम्हाला तर वाटत पण जाऊन आलोय. आता आम्ही मलेशियाला जायचा प्लॅन करतोय आणि बालीला. तर आता ते थोड्या दिवसात समजेलच की जाणार आहोत की नाही. तर आधी जरा ट्रिप्स आहेत. तर ब्लॉग स्टार्ट करते मी परत. खूप सारे ट्रिप्सवर ट्रिप्स असतील. मी खूप मोठा ब्रेक घेतला कारण काहीच नव्हतं. लाईफ खूप सुनी चाललेली. मग माझ्या स्वामींचा चमत्कार. माझ्या स्वामींनी खूप मिराकल्स घडवले माझ्या लाईफमध्ये. ज्याचे मी काय बोलू आता मी सांगू नाही शकत स्वामींचं काय सांगायचं. माझ्या स्वामींमुळे आज मी म्हणजे मी आता इतकी हॅपी आणि सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह. तर ओके हॅपीनेस शेअर करायचं याचा एव्हिल आईज आर रिअल बट ते खरंच रिअल असतात एव्हिल आईज म्हणून. तर आता बघू. आम्ही आता चालू रूमवर जेवतो. 3 दिवस आम्हाला इथेच थांबायचं आहे. आम्हाला उद्यापासून कुठे जाऊ पण नाही शकत आम्ही. सॉरी. तर आम्ही बघू म्हणजे आम्हाला रस्ता ओया खूप आतमध्ये. हां तर आम्ही घ्यायला पाहिजे होतं गं. नाही गं तिथून मस्त हॉटेलमधून. तिथे किती रस होती. हां तर काय बोलत होती मी हिच्यामुळे विसरली. हां इथे चिकचिक खूप आहे. आणि आम्ही एवढा लाईनला की मला अजिबात धाड वाटते. आम्ही एवढा लाईनला राहिलो ना गाईस आणि धक्का मारायला लागली. आणि जेंट्स लोकांना तर तमीज नावाची चीज नाही की पुढे लेडीज आहे कसं बघायचं. आणि त्या तिकडच्या लेडीज गाडीला पण नाही समजत. तर ते थोडं चेंज केलं पाहिजे. बाकी तर व्हेरी नाईस क्लायमेट चान्स भेटला तर संडे काय आमचा संडे असतो ना. ते पण फक्त एक मामा आहेत आमच्या लाईफमध्ये आलेले. विकास मामा मठातले. विकास दादा पाटील बोलतात त्यांना गुरुवर्य. त्यांची खूप पहचान आहे तिथे. आणि त्यांच्या भजनाला कोण कम्पेअर नाही करू शकत. त्यांच्या भजनाची तोड आहे ना कोणालाच नाही. आणि त्यावेळी बोललेली करुणा त्रिपाठी स्वर्गच म्हणजे त्यांची तारीफ एक अलगच ब्लॉग बनवायला लागेल. तर आता रूमवर जातो आणि तुम्हाला दाखवेन कधीतरी किती मोठा महामस्तक अभिषेक होतो स्वामींचा. हां तर आता मी जातो रूमवर. बाय बाय. तिथं मस्त गोमाता आणि तिचा वासरू आहे. किती छान वाटतं असं सगळ्याच ठिकाणी असं सगळं दिसलं. आमचा भूत आलाय बघा. दिसते काही एंगेजमेंट जमले नोव्हेंबरमध्ये. यंदा काय पण करून माताचा बुलावा आहे आता समोर वाटतं. पण एवढे म्हणजे ना माताचं बॉन्ड बनवलं त्या राहिलं. कारण की ऐकलं का तर अचानक मला खूप असं आणि तो काही ऐकलं ना
तूने मुझे बुलाया तेरा वाली है. मला ना एकदम भारी वाटतं, खूप भारी. आणि आता बघा कसं रस्ता आहे, इथून पाणी बघा. हे बघा गाईस, खूप पाऊस आहे इथे, खूप पाऊस आहे. कॅमेराची क्लिअरिटी पण मला माहित नाही, पण आता मला भेटते डायरेक्ट जेवताना. आता 2 दिवस काय ब्लॉग असेल काय माहित नाही, कारण मला ते सुतक समथिंग लागणार आहे, तर आम्ही तिथे जाऊ नाही शकत. म्हणजे मम्मा नाही करते, बट फॅमिली असला तर आम्ही चांगलं पण इथे तिथे आम्ही काय पडू शकतो. मग रूम बदल बाय. गाईज आता आम्ही जेवलो आणि पत्ते गाडीतच लुडो खेळायला बसलो. आर्यला घेतले राजगिरा मॅडम. तर आता आम्ही जेवलो, आता आम्ही झोपायची तयारी करतो. उद्या गाईज वाजल्यात किती 12 शाळेत बघू. हां म्हणजे 12 o'clock होतील. 11:51 झाले आहेत. आणि आमच्या आर्यामुळे आम्ही आत्ता चहा प्यायला चाललो आहे 11:51 वाजता. आणि पाऊस फक्त ऊन आलेला. आता हॉस्पिटल आहे, तर आता लोकांना हा मला हॉस्पिटलमध्ये जाण्याची सक्त गरज आहे. मला खासी झाले आणि आम्ही ना ॲक्च्युली सकाळपासून ऊन पडलेला आणि आता आम्ही जास्त घरातनं बाहेर गेलो. आमचा दोस्त आला तर बरं झालं आम्ही काल रेनकोट घेऊन ठेवलेला. आमचा बावला बघा. आम्ही हा पुकी आमची पुकी बघा, क्यूट आहे ना एकदम. शिक्का अभ्यास करताना काय बसलो तुम्ही ते कामधंदे नाही अभ्यास तर आणि ना काही पुकीवाला रेनकोट आईचा घेतलाय ना. आईला बघा भिजत आणले आणि बाता मारतोय जास्तच जरा. बघा बघा पुकी किती बोलतोय. हा ठीक आहे, ए चुप्प बस. बाबा तर इमोशनल डॅमेज द्यायला लागला ग. बोलतो या बनाचा त्या बनाचा, त्या रस्त्यावर बसून अभ्यास करायला लागल्या, तुम्ही तर त्याबी बनत नाही. काही आमच्या दादाचे शब्द ऐकून तुम्हाला असं वाटत असेल ना इंजिनियर वगैरे, पण काहीच नाही बनलं. हा इंजिनियरवाले बात करते. अरे नेहाती कुठे गेली काय जात. आम्ही आलो नाश्ता करायला मस्त बनमस्कानी चाय. आता आम्ही आलो इथले कुंड बघायला. हे बघा इथे कुंड एक्सप्लोर करत करत आलोय आम्ही. खूपच लांब होता जरा आमच्या रूमपासनं, तर आम्ही जस्ट टाइमपास करायला आलो. आमच्या आई तर चालले बाबा पाय डुबायला. चला आता मी पण जाते पाय धुते. वर ॲक्टिंग करतो. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलो जेवायला दुपारचं. दादानी मागवले ओनियन उत्तप्पा, यावी मागवले महाराष्ट्रीयन थाली आणि आईने मागवले पंजाबी थाली. तर पंजाबी थाली एवढी टेस्टी आहे ना. महाराष्ट्र थालीची त्यावेळी लावले जरा वाट, पण बाकी भारी आहे. त्याची जरा मला टेस्ट आवडली नाही, तर इथे क्लिनलीनेस नाही. तर जरा तुम्हाला मी जेवल्यावर भेटते. आता आम्ही जेवलो आणि आमच्या कार्याला जरा हिवाले लागत असतात. सॉक्स घ्यायला आलो, जेवलो जस्ट आणि निघालो. आता तर गाईज नंतर रूमवर जायचं छान वाटते. आणि हालत शिवाचे हाल. आम्ही जेवलो आणि निघालो. बघू आता दुसऱ्याकडे रूम बघतो कुठेतरी. क्लायमेट भारी आहे, तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही. बघा दुकाळ माझा आवाज पण गेला आहे, खोकला पण झाला आणि सॉक्स घेतले आता कार्याने रात्री घालायला. पायांची लागले वाट कालपासून ओलं ओलं काय. क्रॉक्स नेक्स्ट टाईम मी पक्का क्रॉक्स घेणार आहे. आणि बघा पिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ गाईल. श्री स्वामी असेच कृपा नेहमी करतच राहता ना. स्वामी माझ्या एकदम भारी आहेत. स्वामीच भारी आहेत.
माझ्यासाठी काय सगळ्यांसाठीच भारी आहे. हर मोडमध्ये ते असतात सगळं, हर मोडमध्ये. आणि मी आम्ही चहा प्यायला बसलो होती, तिथे इतका मोठा फोटो होता, तर त्यांनी लावला असेल का तरी पण. आता बघू आम्ही कुठे जातो. तर नाही गाईज, वाजल्या 10:01 आणि आम्ही आवरलाय कधीच. आणि आता लागलोय पत्ता खेळायला. रमी आमचा ऑल टाईम आसरा फेवरेट आहे पत्ता खेळायला. आणि आम्ही आलो जेवून वगैरे, झोपलो वगैरे आणि मग गेलो जेवायला. तिथून आलो ना, आता पत्ता खेळायला बसलो. गाईज तिथे फोन चोरी होतात बघ. वाजल्याचं कालचे 6:15 आणि आज आम्हाला पण विधीला बसायचं, तर आम्ही सगळं उठलं लवकर. आंघोळ करायचं आणि जायचं. बघा आमचा भूत उठला आहे. आता आम्ही उठून सरळ तिथे जाऊ कुंडात ती डुबकी मारायला आणि मग डायरेक्ट खाली चेंज करून विधीला बसू. 12-12:30ला विधी संपेल. तिथे जेवू आणि फोन घरातच ठेवायचं, सगळं सामान घरात ठेवायचं, कारण चोरी होते. तर आज काय माहिती काय आहे. तर लेट्स गो, लेट्स सी काय. हॅलो गाईज, तर आमचा आहे आज डे 3 आणि उद्या आम्ही जाऊ घरी. आज झाला आता बोर आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला. आम्हाला बाहेरचं पण नाही खायचं आहे, आम्हाला इकडच्या त्या आश्रमात जेवायचं आहे. आणि तब्येत पण खराब होते ते जरा. आणि आता आम्ही कधीतरी आता थोडं जाऊ शॉपिंगला परत आज पण. आणि उद्या सीता खरबे, उद्या नो वेट ॲट ऑल. घरी जायची एक्साइटमेंट आहे. दुसरी जागा असते ना तर खूप भारी वाटलं असतं. इकडे आम्हाला ॲक्च्युली बाहेर नाही जायचं आहे, काय एक्सप्लोअर नाही करायचं आहे ना, तर इथं खूप जास्त पूर्ण झालं आम्हाला वाटतं. तर मॅडम फायनली खरबे. तर आता बघू आम्ही काय करतो. आता मोस्टली आम्ही मार्केटमध्ये जाऊ. मी तर झोपली, बाकी सगळ्याच खूप लवकर उठलेले, कुंडामध्ये आंघोळ केली. आणि बघूया आता. लेट्स गो गाईज. आता आम्ही जेवलो आहे आणि निघालो रूमवर जायला. खाऊ घेतला जरा, गुजारा हमारा. आणि हा पाऊस काय नावाचा नावाच नाही घेत, कंटिन्यू पाऊस पडतो, कंटिन्यू. आणि जेवण चांगलाच होता, काय सांगू. असं झाले घरी कधी जातो. अब खत्म हो गई हमारी, काय बोलतात का, पेशन्स खतम, पेशन्स खतम, न एंड झाला आहे. आणि ऑल्सो म्हणजे आता आमची फक्त रात्र बाकी आहे आजची, पण ती पण आम्ही गुजारू शकत. आम्ही आलो पैसे काढायला, अजून निघायचा आता पत्ता नाही. आम्ही आता चाललो परत शॉपिंगला. नुसती शॉपिंग, कारण आमच्या रूममध्ये राहायची हिंमत नाही, आमची कुठेच राहायची हिंमत नाही. गाईज आम्ही चाललो शॉपिंगला. गाडी जायला मेन कामाला म्हणून मी काही बोलू नाही शकत आम्ही. इट्स ओके, सॉरी देवा. आम्ही आता पैसे काढून आलो, मी, आई, मम्मा आणि न्यादी. आम्ही चौघीच चाललो, बाकी सगळे रूमवर आहे. सगळे म्हणजे दादा, आर्या आणि न्यादी. ॲक्च्युली आम्हाला रूमचा फोबिया आहे आमच्या. आम्ही चिकमध्ये पण चालतो, आम्ही भिजतो, पण आम्ही आमच्या रूमवर थांबत नाही, कारण आमचा रूम आहे मी त्याला केले. हा हिने जरा साफ केलाय, पण गाडी सांगू अशी उलटी येते ना, उलटी म्हणजे जेवला आणि तर रूमवर गेलं ना असं होतं मला. म्हणजे हाल आहे तो जीवाचा. रूम हाय चांगली, पण आमच्या त्यात बॅग आल्या, मग आम्ही ओले होऊन जातो. पाऊस आहे, चिकचिक आहे, ऊन हुका काय आहे.
दिसतोय का क्लायमेट तुम्हाला? गाईस आता एक चीज रेकॉर्ड झाली कॅमेरात. मी नेहा तिला दाखवते पटकन. बघितली? थांबा गाईस, तिला स्टोरी दाखवते मी. तुम्हाला आता टाकला तर टाकेल, नाहीतर कट करेल. पण नेहा तिला दाखव. हां बॅन करेल, बॅन. पेमेंट आमचं एवढं त्याच्याजवळ आणि पावसाला आम्ही हरवून टाकला. त्याची चाल काय चालली नाही. आता आम्ही रेनकोट घालायला लागलो तो गेला, बाप गेला. बघितला? गोविंदा हरे गोविंदा. आमचा भैया, आईचा बाबू, बाबा पुक्की आमचा. गाईस पुक्की. गाईस तर आता आमची लास्ट नाईट. आता आम्ही खूप थकलेलो आहोत आणि आम्ही खूप चाललेलो पण आहोत. आणि आमची ही 3rd नाईट आहे. उद्या आम्ही घरी जाऊ. आता जेवलो आम्ही. इकडे आश्रम आहे, आश्रम आहे हा. आणि उद्या घरी. उद्या सकाळची विधी करून आम्ही घरी जाणार. फायनली काही आम्ही जेवलो आणि वरती गेलेलो तर आणि आम्ही खेळत होतो. पण आता आम्हाला याद आला हवा बनवाडी बोट इथे टाईप. तर आता आम्ही आलो मेडिकलला. हा बघा इथे जवळच आहे. त्यामुळे आता उतरलो आहे. 9 वाजल्यात. उद्या घेईल. गुड मॉर्निंग गाईज. आमचा डे 4 आणि सकाळच्या वाजल्यात 6:30 आणि आम्ही सगळे उठलो आहे. अर्धे लोक गेले कुंडावर लास्टची विधी बाकी म्हणून. आणि आम्ही सगळं आता पॅकिंग वगैरे करतो आणि निघतो घरी जायला. वाव एवढी एक्साइटमेंट. तर यार खायलाच आहे हा. तर आता आमचं झाले दिवस संपले. एवढं बरं वाटतं. एवढं कंटाळा आलेला. एवढे कधी दिवस संपतच नव्हते. आणि मेघांचं जेवण तर खूप डेंजर होतं. आम्हाला त्या आश्रमातलं जेवण खायचं होतं. झालाच फायनली संपलं सगळं. आता आम्ही पॅकिंग करू आणि आम्ही गाडी वगैरे मध्ये सामान टाकून घेऊ. मम्मा डॅडीचं धुणार नाही गाई, हा फेकतो. गाडी येईल खाली, मग आम्ही बॅगा वगैरे टाकू आणि मम्मा डॅडी येतील तोपर्यंत थांबू. दुपारचं पण आश्रमात जेवायचं आहे. मग आज आमचा 3 दिवसाचा सुतक संपेल. पण आम्ही कुठे जाऊ नाही शकत डायरेक्ट. हो हां मॅगडीला जाऊ शकतो. मग मॅगडीच इकडे 11 रस्त्यात. तर तिथे थांबू शाळेत, कारण की आता आमचं कॅपॅसिटी संपली सगळं खायची. ते थोडा थांबायला लागलाच. आणि बस बाकी घरी जायची एक्साइटमेंटच अलग आहे. कारण this room and the food of the mess was all the mess happened. का बघायला भेटलं काय नाही भेटलं, नुसतं डायरेक्ट गेली केलं. तर बाय बाय. गुड मॉर्निंग म्हणजे फ्रेश गुड मॉर्निंग. कारण आता आम्ही झालो फ्रेश. आणि पाणी का थंड गिझर पण नाही गाईज. आणि आता आम्ही निघू. आमची पॅकिंग वगैरे झाली. रूममध्ये तर डेंजर पसारा तो दाखवू पण नाही शकत. आणि OTD दाखवायचा होता जरा, पण राहू द्या आता. आता आमचं दादा गाडी घेऊन येईल. मग आम्ही निघू. पण आश्रमातलं जेवण आहे दुपारचं 12:30चं. नाही खायचं. खूप रडायचं. पण झाले 3 दिवस संपले. वाटलं नव्हतं एवढं फास्ट दिवस जातील. कसं होईल कसं नाही. आमची गाडी पार्किंगमध्ये 3 दिवस एकाच जागेवर पार्क होती. तर आता दादा गेला आणायला. तर येईल मग आम्ही बॅगा वगैरे टाकू. तोपर्यंत मम्मा आई वगैरे येतील. म्हणजे डायरेक्ट गाडीतच. आणि मग घराकडे परतीचा प्रवास. तर चला बघू आता काय पूर्ण दिवस कधी पोचतो कधी नाही. बाय बाय. काय गाईज आम्ही सामान टाकला गाडीत आणि आता आम्ही रूम खाली केली सोडली. आता आम्ही घरी निघू. आमच्या गाडीत पहाड घुसलेल्या आणि मी ऐकला ओरडा. त्याच्यामुळे भैयाच्यामुळे आणि भैयानीच्यामुळे ओरडा ऐकला. आम्ही आता निघालो रूमच्या इथून आणि सरळ सकाळीच मॅगी खायला आलो आहे.
आता चहा पण पिला, आता मॅगी खातो आणि समोर बघा कोण आहे. आम्हाला आश्रमातल्या जेवण नाही जेवायचं म्हणून आता मी मॅगी खाऊ आली. मॅगीला थांबू डन मॅगी काही जाता आमचा दादा आम्हाला फिरायला नेतोय. कुठं नेतो रे? मला गाडीत बस फिरायला नेतोय. राहुल भाई थँक्स. मजा नाही देवा देवा नाही मजाकच. चालत जाऊ असं गाईज आम्ही चाललो घरी आणि इथं लागल्या मला ट्रॅफिक. बघा केवढी ट्रॅफिक लागले. भिवंडीला पोहोचल्यावर मस्त अख्या रस्त्यातून पोहोचलो. हॅलो गाईज, तर आम्ही आलो घरी आणि झालो फ्रेश. कधीच आलो, ट्रॅफिकमध्ये अटकलेलो आणि भिवंडी पूर्ण जॅम. घरी आलो मस्त. आता जेवायला घरचं तेव्हा दाखवतो आमच्या आणखीन. बघा गाईज किती मोठी कढाई आहे, तुम्हाला समजत नसेल. आणि टाडा बट वेज आहे. चला आता जेवते आणि बस. बाय बाय, सी यू, टेक केअर. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. बाय.